तुम्ही डॉक्टरकडे सुद्धा गेले तर तुमची काय इज्जत आहे त्यांची? तुम्ही जा ना, त्याला एक ऑनलाईन विक्रीचं होतं आणि एक डिस्काउंट. एक डिस्काउंटचा होता. आणि आपण पाहिलं का सुनील भाऊ, कॉर्पोरेट जे कंपन्या आहे त्या स्वतः मेडिकल टाऊन स्वतः 40-50% विकत हो, हो. आहे. आपल्या मेडिकल स्टोअर जे आहे रिटेलवाले त्यांना 20-30% मार्जिन 20% मार्जिन आहे. 20% मार्जिन आहे. त्याच्यावर आपण जर डिस्काउंट दिलं तर आपल्याला फायदा काय? काहीच नाही. आणि एक प्रश्न मी विचारला होता सुनील भाऊ आपल्या मीटिंग मध्ये, काय जे मेडिकल झालेले आहे एकदम आपल्या तहसीलमध्ये किती मेडिकल आहे तुम्ही पाहू शकता. त्याच्यावरही निर्बंध आला पाहिजे. निर्बंध आला पाहिजे. जवळ मेडिकल आणि डॉक्टरच्या आतमध्ये मेडिकल लावू देण्याचं परमिशन देण्यात यावी नाही. कारण प्रत्येक डॉक्टरच्या आतमध्ये मोठे हॉस्पिटल आहे त्याच्या आतमध्येच मेडिकल लावलं. बरोबर आहे. आज शेवटी मला तर वाटतं पुढे चालून फार्मासिस्टला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. हे होईल. काही मीटिंग सुनील भाऊ मी असंही म्हटलं का आपले जे केमिस्ट बांधव आहे आपले नाही का त्यांना इन्शुरन्सचा फायदा झाला पाहिजे, मेडिकल इन्शुरन्सचा. कारण स्वतः मेडिकल मध्ये काम करत असताना त्यांना मेडिकलचा काही सुविधा नाही. मेडिकल हा फार्मासिस्टला काही सुविधा. तुम्ही डॉक्टरकडे सुद्धा गेले तर तुमची काय इज्जत आहे त्यांची? तुम्ही जा ना, त्याला काय तो आपल्याला आपण दुसरीकडे गेलो दुसऱ्यांना डिस्काउंट मिळेल आणि आपल्याला डिस्काउंट देतात का? कोणी मिळतं का? मग त्याला अर्थ काय नाही. म्हणून स्वतः आपण त्याला त्याच्या जबाबदार आणि वरतून जे हे आहे ऑनलाईनचं ते वरतूनही त्यांनी पूर्ण हे केलं तर कंपन्यांनी हे तर आता हे होईल. अच्छा. तर हे होते आपले सुनील भाऊ सातपुते. यांचा जो एक्सपिरियन्स आहे 30-40 वर्षापासून हे केमिस्ट होते, तेव्हाचे केमिस्ट आहे. यांचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला. नमस्कार, धन्यवाद. असं आहे.